नमस्कार मित्रांनो, मेडिकल कोडिंग वाला मध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण मेडिकल कोडिंग साठी एक कोर्स लॉन्च करतोय. तो कोर्स आहे फुल मराठीमध्ये. यामध्ये आपण बेसिक पासून तर जॉब रेडी पर्यंत सगळ्या गोष्टी शिकवणार आहोत. जसे की मेडिकल कोडिंग म्हणजे काय, मेडिकल कोडिंग मध्ये कोणती सिस्टीम वापरली जाते, कोणकोणते सर्टिफिकेट असतात, मेडिकल कोडिंग कोण कोण करू शकतात आणि त्यानंतर सॅलरी किती भेटते, या सर्व गोष्टी आपण या कोर्समध्ये एक्सप्लेन करणार आहोत. तसेच जे रिअल केसेस आहे त्याची प्रॅक्टिस तुमच्याकडून करून घेणार आहोत. तर आपण हा कोर्स आता स्टार्ट करूया. बघणार आहे टॉपिक 1. कोणता टॉपिक आहे आपला पहिला? मेडिकल कोडिंग म्हणजे काय. मेडिकल कोडिंग म्हणजे काय, डॉक्टरने दिलेले डायग्नोसिस म्हणजे काय असतं, आजार रोग यांना आपण डायग्नोसिस म्हणतो. किंवा ट्रीटमेंट म्हणजे काय, जे मेडिसिन असतात, जे सर्जरी असतात त्यांना आपण ट्रीटमेंट मध्ये कन्सिडर करतो. यांना आपण स्टँडर्ड कोड मध्ये कन्वर्ट करतो. स्टँडर्ड कोड म्हणजे काय की ICD कोड किंवा CPT कोड यामध्ये आपण त्यांना कन्वर्ट करणार. तर आपण एक्झाम्पल बघू. कोविड काय आहे, डायग्नोसिस आहे, त्याला कशामध्ये कन्वर्ट करणार, ICD कोड मध्ये कन्वर्ट करणार, बरोबर. तर त्यासाठी कोणता स्टँडर्ड कोड दिलेला आहे, U07.1. U07.1 हा स्टँडर्ड कोड आहे. तर त्यामध्ये काय स्पेशल आहे, ए म्हणजे अल्फा, हा यू ला आपण अल्फा मध्ये कन्सिडर करतो आणि जो नंबर आहे त्याला न्यूमरिक मध्ये कन्सिडर करतो. ICD कोड जो तयार होतो तो अल्फा आणि न्यूमरिक मिळूनच तयार होत असतो. तर U07.1 हा कोविड साठी कोड दिलेला आहे अल्फा न्यूमरिक स्टँडर्ड मध्ये. तसेच सेप्सिस साठी कोणता कोड आहे, A41.9. A41.9 मध्ये काय आहे की ए जो आहे तो अल्फा आहे आणि 41.9 काय न्यूमरिक आहे, असा ICD कोड तयार होत असतो. तर ही प्रोसिजर आहे. काय आहे, प्रोसिजर. तर प्रोसिजर साठी आपण कोणता कोड करणार आहे, तर CPT कोड करणार आहे. CPT फॉर्मॅट मध्ये आपण प्रोसिजर साठी कोड करणार आहे. तर CPT मध्ये जे कोड असतात ते कोणते असतात, सगळे न्यूमरिक मध्ये येतात. कसे येतात, न्यूमरिक मध्ये. तर अपेंडेक्टॉमी हे आपण कधी करतो, जेव्हा अपेंडिसायटिस असतो आणि अपेंडिक्स काढतो त्या सर्जरीला अपेंडेक्टॉमी म्हणतात. तर त्या सर्जरीसाठी कोणता CPT कोड येतो, तो 44950 हा पूर्ण न्यूमरिक कोड येत असतो. तर हे आहे मेडिकल कोडिंग म्हणजे काय, आपला पहिला टॉपिक. तर दुसरा टॉपिक आपण घेऊया. नेक्स्ट आपण बघणार आहे मेडिकल कोडर कोण असतो. तर मेडिकल कोडर असा प्रोफेशनल आहे, तो डॉक्टरचे रेकॉर्ड वाचत असतो. तर डॉक्टरचे रेकॉर्ड वाचणे हे मेडिकल कोडरचे काम असते. त्याचबरोबर योग्य कोड असाइन करणे, तो योग्य कोड असाइन करत असतो. कोणते कोड असाइन करतो, ICD, CPT, PCS हे कोड असाइन करत असतो. त्यानंतर ॲक्युरसी मेंटेन करणे, म्हणजे जे काही कोड केलेले ते करेक्ट आहे का डायग्नोसिस नुसार, त्यानुसार ॲक्युरसी तो मेंटेन करत असतो. त्याचबरोबर त्याचे काम काय असते, तर रेकॉर्ड नीट समजून घेणे, म्हणजे पेशंट का आला, त्याच्यावर कोणती ट्रीटमेंट झाली, हे सगळं नीट समजून घ्यावं लागतं. त्याचबरोबर ते समजून घेऊन कोडिंगच्या ज्या गाईडलाईन्स असतात त्या अप्लाय करावं लागते. ज्या कोडिंगच्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे, ICD-10 CMच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या आणि PCSच्या CPTच्या ज्या गाईडलाईन्स आहे प्रोसेस रिलेटेड, जसं क्लायंटच्या रिलेटेड गाईडलाईन्स असतात तसे चेंज होत असतात. त्यानुसार त्या गाईडलाईन अप्लाय करणे, त्याचबरोबर एरर फ्री कोडिंग करणे, हा सगळ्यात महत्वाचं काम असतं मेडिकल कोडरचं. एरर कमीत कमी येऊन द्यावं लागत्या मेडिकल कोडिंग मध्ये. तर आपण पुढे बघणार आहोत मेडिकल कोडिंग कुठं कुठं इम्पॉर्टंट असते, कुठं कुठं आवश्यक असते. तर मेडिकल कोडिंग ही कुठं कुठं आवश्यक असते ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघू. तर इन्शुरन्स क्लेम साठी मेडिकल कोडिंग इम्पॉर्टंट असते. जेव्हा एखाद्या हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट होतो आणि त्याचा इन्शुरन्स असतो, तो इन्शुरन्स कंपनी क्लेम करण्यासाठी, म्हणजे इन्शुरन्स कंपनीकडे आपण क्लेम करण्यासाठी पाठवतो. तर इन्शुरन्स कंपनी जे आपण कोडिंग करणार आहे त्याच्या बेसिसवर त्या पेशंटला, त्या हॉस्पिटलला ते क्लेम देत असते. त्यासाठी इन्शुरन्स क्लेम साठी मेडिकल कोडिंग ही खूप इम्पॉर्टंट असते. त्याचबरोबर हॉस्पिटल बिलिंग बी त्याच्यातलाच पार्ट आला. हॉस्पिटल बिलिंग म्हणजे काय की जसं इन्शुरन्स क्लेम साठी इन्शुरन्स साईड पण कोडिंग केली जाते, म्हणजे ते अनालिसिस करता की कोडिंग केलेली बरोबर आहे की नाही. त्याचबरोबर हॉस्पिटल साईडनी बिलिंग होती, हॉस्पिटल साईडनी कोडिंग होती. जर हॉस्पिटल साईडनी जी कोडिंग झाली त्याचं बिलिंग मध्ये जातं, बिलिंग होऊन ते क्लेम साठी जातं. क्लेम ते इन्शुरन्स कंपनी हॉस्पिटलला देते, त्यानंतर हॉस्पिटलला त्याचे पैसे मिळत असतात. त्यासाठी हॉस्पिटल बिलिंग साठी पण कोडिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर लिगल प्रूफ साठी म्हणजे जे पेशंट आहे त्याच्या डेटासाठी, लिगल प्रूफ साठी यांना
मेडिकल कोडिंग ही कामं येत असतील. त्याचबरोबर डेटा अनालिसिससाठी जी गव्हर्नमेंट आहे त्यांना डेटा अनालिसिससाठी पण मेडिकल कोडिंग ही कामं येते. जसं की पेशंटला किती पेशंटला डायबिटीज आहे, किती पेशंटला हायपरटेन्शन, हे सगळं याच्या थ्रू डेटा अनालिसिस थ्रू आपण काढू शकतो. मेडिकल कोडिंग थ्रू सगळ्या डिटेल्स हे गव्हर्नमेंटला भेटतात. मेडिकल कोडिंग मध्ये कोणकोणत्या सिस्टीम वापरल्या जातात, आउट पेशंट आणि इन पेशंट डिपार्टमेंट नुसार या सिस्टीम वेगवेगळ्या असतात. तर आपण पहिले बघणार आहे आउट पेशंट डिपार्टमेंट मध्ये कोणत्या सिस्टीम वापरल्या जातात. आउट पेशंट मध्ये 3 सिस्टीम वापरल्या जातात, ज्या म्हणजे की ICD, CPT, SCPCS. ICD सिस्टीम ही डायग्नोसिस साठी, आजारासाठी वापरली जाते. तर त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय, फिवरसाठी कोणता ICD कोड येतो, R50.9. त्याचबरोबर डायबिटीस साठी कोणता कोड आहे, E11 सिरीजचे कोड असतात. तर याच्यामध्ये एक अल्फा असतो, एक न्यूमेरिकल असतो, असा ICD कोड तयार होत असतो. त्याचबरोबर CPT कोड कधी केला जातो, तर प्रोसिजर आणि ट्रीटमेंटसाठी हा कोड केला जातो. तर अपेंडेक्टॉमी हे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याचा कोड काय येतो, 44970 हा CPT कोड असतो. हा पूर्ण न्यूमेरिक मध्ये असतो. त्याचबरोबर SCPCS हे कोडिंग कशासाठी केली जाते, तर एक्स्ट्रा सर्व्हिसेस जे देणार आहे त्यासाठी SCPCS कोडिंग केली जाते. तर एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये ॲम्ब्युलन्सचा कोड काय येतो, A0425. हा एक्स्ट्रा सर्व्हिसेस ॲम्ब्युलन्स साठी हा कोड केला जातो. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आउट पेशंट डिपार्टमेंटची कोडिंग सिस्टीम बघितली. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण इन पेशंट डिपार्टमेंटची कोडिंग सिस्टीम बघूया. तर यामध्ये 2 सिस्टीम वापरल्या जातात. एक असते ICD सिस्टीम, एक असते ICD-10 PCS सिस्टीम. तर ICD-10 जी सिस्टीम आहे ती डायग्नोसिस साठी वापरली जाते, ती कॉमन आहे. आउट पेशंट डिपार्टमेंटला सेम वापरली जाते, इन पेशंट डिपार्टमेंटला सेम वापरली जाते. तर यात नवीन काय आहे, ICD-10 PCS सिस्टीम आहे. ही कधी वापरली जाते, तर IP ऍडमिशन जे प्रोसिजर असतात, जसा पेशंट ऍडमिट झाला त्यानंतर त्याच्यावर जी प्रोसिजर होणार, जी सर्जरी होणार, त्यासाठी आपण ही ICD-10 PCS सिस्टीम वापरतो. तर PCS मध्ये कोणकोणते कोड येतात, तर 0DTJ4ZZ हा कोड आहे अपेंडेक्टॉमीचा. त्यामध्ये रूट ऑपरेशन नुसार, त्याच्या अप्रोच नुसार हे कोड व्हॅरी होत असतात. तर हे ऑलवेज 7 कॅरेक्टर असतात. जेव्हा आपण IP आपलं शिकणार आहे त्या टायमाला मी डिटेल PCS सिस्टीम कशी असते, कशी कोड करत असतात ते तुम्हाला शिकवणार आहे. हेल्थकेअरचे टाईप, हेल्थकेअर मध्ये 2 टाईप असतात. एक असतं आउट पेशंट डिपार्टमेंट, एक असतं इन पेशंट डिपार्टमेंट. तर आउट पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय, 24 hours मध्ये पेशंटला जी काही ट्रीटमेंट भेटते, म्हणजे पेशंट चेकिंग साठी आला, त्याच्यानंतर त्याच्यावर डायग्नोसिस होणार, जर मायनर सर्जरीज असेल तर ते आपण 24 hours मध्ये करून त्याला सोडून देतो. पण जर इन पेशंट म्हणजे काय, पेशंट हॉस्पिटलमध्ये आला, त्याच्यानंतर त्याच्यावर डायग्नोसिस झाला आणि त्याला ऍडमिट करायची गरज असेल तर ते इन पेशंट डिपार्टमेंटमध्ये येतात. तर आउट पेशंट डिपार्टमेंट आपण पूर्ण बघूया. आउट पेशंट डिपार्टमेंटमध्ये काय असतं की सेम डे सगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात. तर त्याची आपण सेपरेट कोडिंग करतो. त्यामध्ये कोणकोणत्या कोडिंग येतात, तर रेडिओलॉजी कोडिंग येते, जसं एक्सरे झालं, MRI झालं, याच्या कोडिंग असतात. त्याच्यानंतर सर्जरीचे एक सेपरेट कोडिंग येते. त्याच्यानंतर एमर्जन्सी डिपार्टमेंट म्हणजे ED डिपार्टमेंटची सेपरेट कोडिंग येत असते. त्यानंतर आपण बघणार आहे इन पेशंट डिपार्टमेंट म्हणजे काय, पेशंट हॉस्पिटलमध्ये आला, त्याच्यानंतर त्याच्यावर डायग्नोसिस झालं आणि त्याला ऍडमिट केलं. तर इन पेशंट आपण कधी कन्सिडर करतो, जेव्हा पेशंट 24 hours to 48 hours ED किंवा आपल्या आउट पेशंट डिपार्टमेंटला असतो, तेव्हा फिजिशियन म्हणजे डॉक्टर सांगतो की पेशंटला ऍडमिट करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण कन्सिडर करणार इन पेशंट कोडिंग मध्ये. तर पेशंट कोणत्या रिझन साठी ऍडमिट होतो त्यासाठी आपण कन्सिडर करतो प्रायमरी डायग्नोसिस. तर इन पेशंट डिपार्टमेंट आपण पूर्णपणे डिटेलमध्ये शिकणार आहे. त्याआधी फक्त हे समजून घ्या की इन पेशंट कोडिंग काय असते आणि इन पेशंट डिपार्टमेंट काय असते. तर आपण नेक्स्ट बघणार आहे मेडिकल कोडिंगची प्रोसेस कशी असते. तर मेडिकल कोडिंगची जी प्रोसेस असते ती स्टेप बाय स्टेप आपण पूर्णपणे नीट समजून घेऊया. तर पहिली स्टेप असते, जर पेशंट हॉस्पिटलला ऍडमिट झाल्यावर डॉक्टर पेशंटला तपासत असतो. तर त्यानंतर तो काय करतो, त्याचे जे डायग्नोसिस आहे, ट्रीटमेंट आहे, मेडिकल सर्जिकल जे हिस्ट्री जे पेशंटच्या
त्या रेकॉर्डमध्ये लिहित असतो. त्याच्याहून काय होतं की मेडिकल रेकॉर्ड तयार होतं. पूर्ण रेकॉर्ड तयार झाल्यानंतर काय होतं तर मेडिकल कोडर जो असतो तो पूर्ण रेकॉर्ड बघतो, ते वाचतो, त्याला अनालिसिस करतो. पेशंट हॉस्पिटलला का आला, त्यासाठी त्याला काय ट्रीटमेंट दिली, त्याची पास्ट मेडिकल हिस्ट्री काय, पास्ट सर्जिकल हिस्ट्री काय, आता कोणती ट्रीटेबल आहे, सगळ्या गोष्टी तो चेक करतो आणि त्यानुसार करेक्ट कोड असाइन करत असतो. त्यानंतर ते कोड जे असाइन केले ते बघून ती पूर्ण फाईल ती बिलिंगसाठी पाठवली जाते. बिलिंग करून आल्यानंतर जे काही बिल होईल ते हॉस्पिटलच्या अकाउंटला पोहोचवलं जातं. तर अशा प्रकारे मेडिकल कोडिंगची जी प्रोसेस आहे ती केली जाते. आपण बघणार आहे मेडिकल कोडिंग कोण कोण करू शकतं. तर मेडिकल कोडिंग कोण कोण करू शकतात, तर डॉक्टर करू शकतात, MBBS, फिजिओथेरपी, BMS, BHMS हे जे डॉक्टर असतात ते मेडिकल कोडिंग ही करू शकतात. त्याचबरोबर नर्सिंगचे जे कॅन्डिडेट आहे ते पण मेडिकल कोडिंग करू शकतात. कोणते करू शकतात, BSc नर्सिंगवाले, MSc नर्सिंगवाले हे करू शकतात. GNM ऍप्लिकेबल नाही कारण की तो डिप्लोमा असतो. त्याचबरोबर फार्मसीमध्ये B फार्म आणि M फार्म वाले मेडिकल कोडिंग करू शकतात. B फार्म वाल्यांसाठी मेडिकल कोडिंग नसते तर त्यांना प्रेफर केलं जातं बिलिंगसाठी. त्याचबरोबर अदर डिग्रीमध्ये कोणतीही डिग्री चालेल, पण त्यांना इंग्लिश चांगलं यावं लागेल, त्याचबरोबर मेडिकल फील्डचं नॉलेज लागेल आणि कोडिंगचे जे सर्टिफिकेट आहे हे गोष्टी त्यांना कराव्या लागतील. त्यानंतरच त्यांना मेडिकल कोडिंगमध्ये जॉब भेटू शकतो. नेक्स्ट आपण बघणार आहे मेडिकल कोडरचा पगार किती असतो. मेडिकल कोडरचा पगार हा सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आहे माझ्यासाठी. तर मेडिकल कोडरचा पगार हा फ्रेशर असाल तर तुम्हाला 15 ते 25 हजार पण नक्कीच भेटत असतो. त्याचबरोबर तुम्ही एक्सपिरियन्स असाल म्हणजे तुम्ही कोडिंग करून 2 ते 3 वर्ष 4 वर्ष एक्सपिरियन्स आला, त्यानंतर तुम्हाला कोडिंगचे जे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही केलेले असत तर तुम्हाला नक्कीच 40 ते 60 हजारापर्यंत नक्कीच हा पगार भेटत असतो. त्याचबरोबर क्वालिटी अनालिस्ट म्हणजे जेव्हा तुम्ही 3 ते 4 वर्ष 5 वर्ष कोडिंग करत असता त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, तुम्हाला प्रमोशन भेटतं. प्रमोशन भेटल्यानंतर तुम्हाला 60 ते 80 हजारापर्यंत नक्कीच हा पगार भेटला जातो. तो काही प्रोसेसनुसार जास्त पण तुम्हाला भेटू शकतो आणि प्रोसेसनुसार वेगवेगळा पगार असतो. मेडिकल कोडर असो किंवा मेडिकल QA असो, यांना त्याची प्रोसेस आहे त्यानुसार वेगवेगळे पेमेंट हे भेटत असतात. प्रकारे आपला चॅप्टर 1 पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. पूर्णपणे तुम्हाला मेडिकल कोडिंग म्हणजे काय, मेडिकल कोडिंग मध्ये पगार किती असतो, कोण कोण करू शकतं, त्याच्यात हेल्थकेअरचे टाईप कोणते, ह्या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टर 1 मध्ये बघितल्या आहे. तसेच आता पुढचा चॅप्टर पण इंटरेस्टिंग आहे. पुढच्या चॅप्टर मध्ये आपण मेडिकल कोडिंग रिलेटेड दुसरे जे टॉपिक आहे ते आपण पूर्णपणे बघूया.